तुम्हाला असं वाटतं आपली ट्रीटमेंट घेऊन किती दिवस झाले? 2 महिने झाले साधारण. ओके ओके. आणि अशा कोणत्या मुख्य तक्रारी की तुम्हाला इकडे येण्याआधी मेजरली जाणवायच्या आणि आता त्या चांगल्या फरक त्याचा जाणवतो? मेनली पोटाची तक्रार होती की त्याच्यामध्ये खूप चांगला फरक पडला. म्हणजे तुमच्या पंचकर्माने असेल आणि बाकीच्या औषधांनी असेल त्यांनी खूप चांगला मला इफेक्ट झालेला आहे. खूप चांगला फरक पडला. आणि पंचकर्मासाठी सरांच्या किती दिवस तुम्ही इकडे आला? 15 दिवस टोटल. म्हणजे तसं 10 दिवसाचं होतं पण एक 15 दिवसामध्ये ते कम्प्लीट झालेलं आहे. आणि रोज सरांच्या ट्रीटमेंटला किती वेळ लागायचा? 1 तास सव्वा तास लागायचा साधारण ट्रीटमेंटला. मग तसं काही तुम्हाला तुमच्या रोजच्या रुटीनमध्ये त्याने खूप मेजर चेंज करायला का नाही? ते रुटीन ठेवून तुम्ही? हां, रेग्युलर रुटीन ठेवून मी ते फॉलो केलं सगळं. ओके. आणि अजून तुम्हाला स्वतःला काही वेगळं वाटलं किंवा आवडलेली एखादी गोष्ट असेल तर किंवा फरक असेल तर त्याविषयी सांगा. ॲक्च्युअल सरांची औषधं खूपच चांगली आहेत नाही का. ट्रीटमेंट पण एकदम पंचकर्माची ट्रीटमेंटही खूपच इफेक्टिव्ह आहे एकदम. आणि फ्रेंडली ॲटमॉस्फिअर आहे इकडे एकदम. आणि मेनली सरांची अवेलेबिलिटी खूप चांगली आहे. तुम्हाला खूप कडक असं खूप कठीण डाएट वगैरे पथ्य पाळायला लागलं का रुटीनच? छे म्हणजे मी ॲक्च्युअल आयुर्वेदाबद्दल ऐकून होतं की बरंच 50% पथ्य काम करतं. पण तसं सरांनी फार काय पथ्याचं बर्डन मला दिलेलं नाही आहे. लाईफस्टाईल फक्त सांगितलं बघ कशी लाईफस्टाईल आपल्याला हवी आहे. सकाळी कधी खायचं, कुठल्या वेळेला खायचं, कुठल्या वेळेला नको, हे फक्त सांगितलेलं आहे. आणि ते अवॉइड तसं काय फारसं करायला सांगितलेलं नाही आहे. आणि मेडिसिनचा डोस काय होता? म्हणजे काढी करून घ्यायला लागले, गोळ्या होत्या, पावडर होते, क्रीम होतं, काय स्वरूप काय होतं औषध? मेनली गोळ्यांच्या स्वरूपातच होतं आणि फार फ्लेक्झिबल टायमिंग होतं त्याचं आणि एकदम म्हणजे कम्फर्टेबल. इट वॉज व्हेरी कम्फर्टेबल. येस येस. थँक्यू. येस, थँक्यू व्हेरी मच.